नमस्कार काय मॅडम. हॅलो. पहिल्या ह्याच्यात काय होतं? बोला. हे बघा, फसल मी ऍप वाले आले ते. एक मिनिट बाकीच्यांना म्यूट करते आणि मग हा, तुम्ही बोला. फसल ऍप वाले आले ते. थांबा तुम्ही आधी आमचं म्हणणं ऐकून घ्या, नंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ना आपण हा, सगळे घेणार आहोत. त्यामुळं बर तुमचा आजचा काय मीटिंगचा उद्देश आहे तो आधी आमच्याकडनं समजून घ्या. बर बर, त्यानंतर चालेल प्रत्येक चालेल. शेतकऱ्यांचे काही जे काही प्रश्न असतील ते आपण हे हा, ऑनलाईन सेशन त्यासाठीच आज अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, चालेल चालेल. हा, ओके मॅडम, ठीक आहे. चालेल. वा. तर सर्वप्रथम आज हे ऑनलाईन सेशन आपण हे घेतलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या ह्या AI प्रकल्पांतर्गत तुम्ही सर्व शेतकरी आमच्याशी जोडले गेलेले आहात. तर आजच्या या मीटिंगचा एकच उद्देश आहे की आता हा प्रकल्पांतर्गत तुम्ही कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल आणि कृषिक ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जी काही माहिती मिळते म्हणजे माझा ऊस अंतर्गत तुम्हाला जे आम्ही सॉइल मॉइश्चर सेन्सर तुमच्या शेतात बसवलं आहे त्याची माहिती मिळते. पीक नकाशा असेल तर तुमच्या शेताचं जे आपण मॅपिंग केलेलं आहे तर तो शेत नकाशा तुम्हाला पीक नकाशामध्ये बघायला मिळतो. तिसरं आहे की कृषिक शिफारस म्हणजे आमच्या KVK बारामती मार्फत तुम्हाला जे काही PDF आम्ही खताचं नियोजन देतो त्या सर्व PDF तुम्हाला आम्ही पाठवत असतो, वेळोवेळी त्या पाठवतो. तर ही सर्व माहिती आपण आता कशी कृषिक ऍप मध्ये बघायची आहे ती सर्व आपण आता पहिल्यांदा ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, कुणाला माहिती दिसत नसेल, कुणाला शेड्यूलचं मिळालं असेल तर ते समजत नसेल कसं घालायचं, तर ही सर्व माहिती आपण ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्याच्यावर आम्ही तुम्हाला उपाय सांगू. आणि आमचे सर्व प्रतिनिधींचे नंबर आपल्या ग्रुपमध्ये आहेतच. हे ऑनलाईन सेशन झालं म्हणून तुम्हाला काही परत आम्ही तुम्हाला सांगणार नाही ह्याचा असा अर्थ नाहीये. एक ऑनलाईन सेशन आपण कशासाठी घेतले की तुम्हाला हे सर्व माहिती ऑनलाईन कशी बघायची हाच ह्याच्या मागचा उद्देश आहे. तर मी सर्वप्रथम अंबिकाला रिक्वेस्ट करते की तिने नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. मी अंबिका वाईकर, कृषी कॅप कोऑर्डिनेटर. मी कृषी कॅप संदर्भात माहिती सांगणार आहे. कृषी कॅप डाउनलोड झाल्यानंतर हा त्याचा लोगो असतो कृषिकचा. हॅलो, कुठे काय बोलतात? कुठे हॅलो, मॅडम चालू दिसले 22 मॅडम. डिसेंबरला लागण केली आहे. हॅलो म्हणा पहिला. हॅलो, हॅलो, आत्ताच बोलू नका, थोडं ऐकून घ्या त्यांचं हॅलो, पहिलं. स्पीकरच आहे. हॅलो, त्यांचं हॅलो. ऐकून घ्या साहेब, जरा थोडा वेळ. हा तुमचा माईक माईक थोडा वेळ बंद करा आणि थोडं ऐकून घ्या सगळे. हा हा दिसते का माझी स्क्रीन? हो, बोला मॅडम. स्क्रीन नाही हा, दिसत. स्क्रीन दिसत्या. दिसते ना. सर्वप्रथम स्क्रीन ओके दिसते. सर. सर्वप्रथम कृषी कॅप डाउनलोड केल्यानंतर ते जेव्हा आपण कृषी कॅप ओपन करतो त्यावेळेला त्याचं पहिलं पेज हे असं दिसतं. त्याच्यावरती हा निळ्या पट्टीतली पट्टी दिसते बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यांना ही पट्टी दिसते. आणि ज्यांनी दुसरा जर नंबर टाकला म्हणजे आपल्याकडे रजिस्टर नंबर न देता दुसरा नंबर टाकला तर त्यांना ही पट्टी दिसत नाही. तिथं सोशल मीडियाशी जोडले जावा असं येतं. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की त्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाईल मध्ये तुमची माहिती विचारली जाते. मोबाईल नंबर असेल, नाव असेल, आडनाव असेल, जिल्हा, तालुका, ही सगळी माहिती भरायची आणि पुढे जायचं. त्यानंतर ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प पट्टीवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतात. माझा ऊस, पीक नकाशा, कृषी शिफारस, चौथं AI खत मात्रा शिफारस आणि 5वं ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये तुम्हाला तुमच्या रानामध्ये जे काही सेन्सर बसवलेले असतात, सॉइल मॉइश्चर सेन्सर, त्याची माहिती मिळाली जाते सर तुम्हाला. आमचे प्रतिनिधी ते तुम्हाला माहिती देतीलच फसल विषयी सगळी. त्यानंतर पीक नकाशावरती जायचं. पीक नकाशावर गेल्यानंतर हे 3 ऑप्शन दिसतात, प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. प्लॉट नोंदणीमध्ये इथं तुम्हाला दिसत असेल की PRN नंबर, आम्ही बॅकएंडला तुमचा डाटा सेंड करण्यासाठी तो नंबर असतो, तो इथं दिसतो. त्याच्यानंतर लागण तारीख, त्याच्यानंतर तुमचं पीक कोणतं आहे, सुरू आहे किंवा पूर्व हंगाम आहे किंवा अडसाली, ते क्षेत्र आणि तुमचं नाव दिसतं. त्यानंतर पीक नकाशामध्ये तुमच्या प्लॉटचा सॅटेलाइट प्रणालीद्वारे नकाशा कसा ड्रॉ केला जातो याची सगळी माहिती इथं मिळाली जाते.
आमचे मॅप मायक्रोचे प्रतिनिधी अरुण सर तुम्हाला माहिती देतीलच. स्क्रीन दिसत नाही. नाही दिसत आहे का सर स्क्रीन? स्क्रीन दिसत नाही. चालू आहे, दिसते सगळ्यांना. दिसते का? नाही पण इकडे त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे कृषी शिफारस. कृषी शिफारस मध्ये तुम्हाला पिकाच्या वाढीनुसार सगळे खत पाण्याचे शेड्यूल प्रोव्हाइड केले जातात आणि ते शेड्यूल तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्ट म्हणजे मातीच्या परीक्षणाचा म्हणजे जो काही रिपोर्ट येईल त्याच्या आधारावर तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाइड केले जातात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या हवामानामध्ये जे बदल होतात त्याची पण तुम्हाला अपडेटिंग शेड्यूल येऊन जातं आणि शेड्यूल हे पीडीएफ स्वरूपात दिलं जातं. फक्त जेव्हा वापरायचं असेल त्यावेळेला ती पीडीएफ ओपन करून त्यामध्ये बघायचं. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे की एआय खत मात्रा शिफारस. या ऑप्शन वरती म्हणजे आयकॉन वरती आमचं काम चालू आहे बॅकएंडला. तर आता सध्या तुम्ही शेतकरी बांधवांनी नका बघू त्यामध्ये. त्याच्यानंतर पाचवा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे एक प्रकारे ही ऑनलाईन डायरी म्हणजे रोजच्या रोज आपण काय करतो रानात ऑपरेशन केल्यानंतर डायरीत वगैरे लिहून ठेवतो. काही वेळेला डायरी हरवते तर त्याऐवजी तुम्ही ही ऑनलाईन मेंटेन करू शकता एक शीट. तर म्हणजे शेवटी कळून जाईल तुम्हाला की बाबा एआय पद्धतीचा वापर करून आपल्याला उत्पन्न किती निघालं आणि आपल्याला खर्च किती झाला हे कळून जाईल. मग त्यासाठी सर इथं पीआरएन निवडा. मग पीआरएन निवडायचा. खर्च प्रकार निवडा. त्यामध्ये खर्च सध्या करतोय म्हणून खर्च निवडायचा आणि खर्च प्रकार म्हणजे लावणीपासून ते काढणीपर्यंत कोणकोणते ऑपरेशन तुम्ही तुमच्या रानात केले हे सगळं इथं मेन्शन केलेलं असतं. आता सपोज जर तुम्ही नांगरणी केली, नांगरणीवरती क्लिक करायचं. त्यानंतर कोणत्या तारखेला केलं ते, त्यानंतर रक्कम किती आहे ती आणि तपशीलमध्ये म्हणजे त्याच्यासाठी मजूर किती लागलं काय ते सगळं इथं करायचं. त्यानंतर जतन करा म्हटल्यानंतर तुमचा तो रिपोर्ट जतन होतो. इथं पीआरएन निवडायचा आणि त्यानंतर तुम्हाला असा हा टेबल दिसला जातो. एकूण खर्च आणि निव्वळ नफा किती आहे आणि ही शीट तुम्ही डाउनलोड पण करू शकता. मग सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी ह्या ऊस ताळेबंद या ऑप्शनचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला कळेल की खर्च किती येतो आणि आपल्याला नफा किती होतोय. आमचे पुढचे प्रतिनिधी फसल टीमचे सोमनाथ सर ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? हॅलो. हा येतोय. ठीक आहे. जर मध्ये आधी स्क्रीन दिसत नसेल, आवाज येत नसेल तर मध्ये सांगा मला. आता मी फसलसाठी ऍपचा डेमो देत आहे तुम्हाला, त्यासाठी स्क्रीन शेअर करतो. एक सेकंड. हॅलो. स्क्रीन दिसते सर्वांना? नाही दिसत. नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट सर करतोय. दिसते सर? हा दिसते आता. हा दिसत नाही. सर्वांना स्क्रीन दिसते? हॅलो. नाही दिसत नाही. आता दिसेल दिसते स्क्रीन. आम्हाला दिसते सर. एक थोडा टाइम अपडेट होतो. आहे. आता दिसते सर्वांना? हो आहे, दिसते. माझं नाव सोमनाथ फसल. हॅलो. ओके. सर, तर जसं तुम्हाला आंबेकर मॅडमांनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पामध्ये आपण आपल्या शेताची माहिती कशी मिळवू शकतो, त्यांनी सांगितलं ऍडवायझरी वगैरे कशी बघायची. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्या शेतामध्ये जे फसलचा डिव्हाइस बसलेला आहे, सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि स्वयंचलित हवामान केंद्र, त्याच्यावरती त्याची माहिती तुम्हाला कशी तुम्ही ऍपमध्ये बघू शकता. तर तुम्ही जेव्हा इथं क्लिक कराल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प या आयकॉनवरती, तर त्याच्यानंतर सर आम्हाला स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. हॅलो.
हा स्क्रीन दिसत नाही. तुमच्या तर मोबाईलला screen- प्रॉब्लेम असेल बघा, खाली वरती ढकलून बघा. नाही मोबाईल- म्हणजे मोबाईल- सगळं चालू आहे. सगळ्या आहे मला ना मीटिंग मध्ये हॅलो रेंजला जावा. दिसते ना स्क्रीन. रेंजला बसा जरा. रेंजलाच आहे, मी रेंजलाच आहे बाळ, पण मला दिसत नाही. हॅलो मॅडम, आम्हाला जॉईनिंग झालेले लोक दिसतात सगळे, पण स्क्रीन दिसना. आमचे महत्वाचे मेजर मित्र आहेत ते वगैरे सगळे दिसतात, पण मला स्क्रीन दिसत नाही. तर तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करा. तुमचा आवाज म्यूट झालाय, पण व्हिडिओ पण बंद करा. त्यामुळे नेटवर्कचा इश्यू येत असेल. व्हिडिओ सगळ्यांनी बंद केलं तरी चालेल तुमचे. जेव्हा तुम्हाला बोलायचंय सगळ्यात शेवटी, जर प्रश्न विचारायचे असतील तेव्हा अनम्यूट करून बोला. व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल तुमचा. कॅमेरा आहे ना, ते ऑफ करा. तर एकदा चेक करून घ्या सर्वांनी. स्क्रीन दिसत असेल आता, आय थिंक विजिबल असेल सर्वांना. दिसते ना? ओके सर, ओके. हा, तर जसं तुम्हाला त्या थोड्या वेळापूर्वी मॅडमांनी सांगितलं, आंबेकर मॅडमांनी, जेव्हा तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला 5 आयकॉन दिसतील. तर सर्वात पहिला आयकॉन मध्ये तुम्हाला फसलच्या ऍपचं, म्हणजे आपलं जे डिव्हाइस बसलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यावरती त्याची इन्फॉर्मेशन दिसेल. तर आता इथे जो ओपन झालेला आहे ते सह्याद्री शुगर फॅक्टरीचे शेतकरी आहेत, शंकर लक्ष्मण पिसाद. तर सर्वात पहिले तुम्हाला असं एक स्क्रीन बार ओपन दिसेल. त्याच्यामध्ये त्यांचं नाव येईल, कोणत्या हप्त्या अंडरला ते तुमचं डिव्हाइस कनेक्टेड आहे, त्याच्यानंतर आजची तारीख येईल, आजची वेळ येईल की डेटा केव्हा रिफ्रेश झाला लास्ट टाइम, तुमच्या बॅटरीचा पर्सेंटेज येईल. त्याच्यानंतर कालचा जो आयकॉन आहे शुगर. हॅलो सर, थोडं मोठ्याने बोला. ओके सर. तर ह्याच्यामध्ये जसं जेव्हा आयकॉन ओपन होईल तेव्हा तुमचं नाव येईल, तुमचं कोणतं डिव्हाइस, कोणत्या हबला कनेक्टेड आहे तुमचं डिव्हाइस ते दिसेल. त्याच्यानंतर आजची डेट दिसेल, लास्ट टाइम डेटा कधी अपडेट झाला 3:02 तर दिसत आहे, आणि त्याच्यानंतर बॅटरी पर्सेंटेज दिसेल. त्याच्या पुढची जी स्टेप आहे शुगर केन, याच्यामध्ये तुमच्या ऊसाची जी वाढ आहे, आता चालूची वाढ आणि पुढील टप्पा कोणता आहे त्याच्या ते आयकॉन दिसतील. आता शंकर पिसाळ सरांच्या शेतामध्ये स्टीम एलॉमिनेशन, म्हणजे आपण म्हणतो ना ऊसाने खोड धरलेला आहे आणि वाढत आहे, तोच टप्पा आहे. त्याच्यानंतरचा डेव्हलपमेंट टप्पा आहे. जसं जसे दिवस पुढे जातील तसा आपले डिव्हाइस त्याला ते अपडेट होत जाईल पुढील टप्प्याप्रमाणे. ओके. त्याच्यानंतर आपल्या सेन्सरची माहिती कुठे बघायची. आता ह्याच्या खाली तुम्हाला आयकॉन दिसतील मातीचे तापमान आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा. ह्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करूया तर तुम्हाला पूर्ण असं एक डॅशबोर्ड पुढे ओपन होईल. ओके. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिले जे आहे अवेलेबल सॉइल मॉइश्चर, म्हणजे प्राथमिक ओलावा. आता यांच्या शेतातील ओला आता सध्याला दिसत आहे 36.50%, म्हणजे खूप ओले दिसत आहे. जेव्हा तुम्ही खूप ओल्याच्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या सॉइल टाईप नुसार एक बँड दिसतील, म्हणजे हे दिसेल की कोणत्या पर्सेंटेजला. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, चालू द्या. ठीक आहे चालेल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जर त्यांचं चालूचं जे सॉइल मॉइश्चरचं प्रमाण आहे 36%, पण जेव्हा ते कमी होऊन ऑरेंज ह्याच्यामध्ये येईल, सिंचनाची गरज आहे 30.50% तिथं येईल ते, त्यावेळेस त्यांना अलर्ट जाईल की पाणी द्या म्हणून. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या आयकॉन मध्ये आपण बघू शकता मातीचे तापमान. आता ह्याच्यामध्ये तुमच्या मातीचं तापमान सुद्धा तुम्हाला इथं बघता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो आहे आयकॉन, त्याच्यामध्ये आपण तापमान बघू शकतो, म्हणजे आपले एन्व्हायरमेंटल टेम्परेचर कमाल आणि किमान याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आजचं पण. त्याच्यानंतर आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी. तर ते पुढील आयकॉन मध्ये तुम्हाला दिसेल पानांचा ओलावा. तर याच्यामध्ये काय होतं सर, याला आपण लीफ वेटनेस सेन्सर म्हणजे कॅनोपी सेन्सर पण म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला हे व्हॅल्यू दाखवेल की तुमच्या पानावरती ओलावा किती आहे. आता जर तुम्ही करंटला बघाल तर याच्यामध्ये 0 दिसतंय. एक तुम्हाला केव्हा दाखवेल, पाऊस पडून गेल्यानंतर किंवा धुकं वगैरे पडलं पहाटेच्या टायमिंगला, तर त्यावेळेस तुम्हाला इथं व्हॅल्यू तुझी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये पाऊस. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की गेल्या 24 तासात आणि गेल्या 7 दिवसात किती mm पाऊस झाला. आता सध्याला काही झालेला नाही, तो इथे तुम्हाला 0 mm दिसतंय. तसेच आता याच्यामध्ये तुम्हाला भूतकाळचा डेटा दिसेल. तरीच आपण येणाऱ्या 24 तासाचा आणि येणाऱ्या 14 दिवसाचं पण आपण एक प्रिडिक्शन आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो, ते तुम्हाला पुढे दाखवतो. त्याच्यानंतर VPD आहे. आता हे सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. VPD म्हणजे वेपर प्रेशर डिफिसिट.
आता जसं आपण म्हणतो की आपले डिव्हाइस इन्स्टॉल करण्यासाठी ड्रिप खूप महत्वाचं आहे, म्हणजे ड्रिप शिवाय आपण देत नाही. सो VPD काय करतं, ज्यावेळेस तुम्हाला कृषी गॅप मधून फर्टिगेशनची ऍडवायझरी येते, म्हणजे शिफारस येते की जे तुम्हाला NPK वगैरे कोणते काय द्यायचे, तर ते तुम्ही केव्हा तुमच्या पिकाला सोडले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर 4 ते 8 वाजेपर्यंत 3.70 ते 2.12 मध्ये तुम्हाला VPD दिसत आहे, म्हणजे 2च्या वरतीच आहे. जेव्हा तो VPD कमी होऊन 1 ते 2 म्हणजे 2च्या खाली जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही ते फर्टिगेशन शेड्यूल आपल्या ऊसाला म्हणजे शेतामध्ये सोडलं पाहिजे. आपण असं शेतकऱ्यांना सांगतो. तो जो म्हणजे वेळ आहे ती तुमच्या म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जेव्हा तुम्ही सोडाल ती चांगली आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण बघू शकता पीक बाष्पीभवन म्हणजे क्रॉप इव्हॉप ट्रान्सफॉर्मेशनचं पण आयकॉन आहे, म्हणजे तुमच्या जमिनीतून दर दिवसाला किती पाण्याचं बाष्पीभवन होत आहे, म्हणजे वॉटर इव्हॅपोरेशन होत आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघाल तर सनशाईन सावर्स, म्हणजे याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो. सूर्यप्रकाशाची तीव्रता किती आहे, ते 100% आहे का, प्रखरता म्हणजे इथं तर तुम्हाला बघायला भेटते आहे. त्याच्या पुढे जाऊन वाऱ्याची दिशा आणि गती, त्याच्यानंतर हवेचा दाब तुम्हाला इथं बघायला भेटेल, कमाल आणि किमान किती आहे दर दिवसाचा. आता जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं की आपण फर्टिगेशनची पण एक योग्य वेळ सांगतो की कधी शेतकऱ्यांनी फर्टिगेशन दिलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला इथून अलर्ट वगैरे येतं आपल्या डिव्हाइस मधून की तुमच्या पिकावरती कीड किंवा रोगाचं म्हणजे कोणता कोणता रोग येणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही फवारणी त्यासाठी कधी केली पाहिजे. तर इथं तुम्ही बघाल की 6 ते 11 पर्यंत तुम्हाला हिरवा रंगाचं एक लाईन दिसते, म्हणजे आता जे शंकर म्हणजे शंकर पिसासर आहेत ते याच्यामध्ये फवारणी करू शकता. जर तुम्हाला इथं लाल कलर मध्ये जर लाईन दिसेल तर त्यावेळेस तुम्ही फवारणी करू शकत नाही, आणि जर पिवळा असेल तर तुम्ही फवारणी घेतली तरी चालू शकतं, बट तेवढं इफेक्टिव्ह राहणार नाही, म्हणजे वेदर कंडिशन 100% सुटेबल राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो. आता हे झालं सर्व सेन्सरचा डेटा. आता आपण फॉरकास्टिंग इथं क्लिक केलं तर तुम्हाला जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं की भूतकाळातला डेटा जर दिसेल तर आपण येणाऱ्या 24 तासाचं आणि 14 दिवसाचं एक आपण सेन्सरच्या बेसिसवरती एक प्रिडिक्शन देतो. आता इथं तुम्हाला बघायला भेटेल सेन्सर तेच आहेत, तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण, पावसाची संभाव्यता, म्हणजे याच्यामध्ये बघून तुम्ही हे करू शकता की येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला कोणता कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करायचे आहेत किंवा कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे, याच्यानुसार तुम्ही अपडेट होऊ शकता. आता हे झालं 24 तासाचं. त्याच्या जर साईडला जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला 14 दिवसाचं पण दिसेल, म्हणजे दर दिवसाचं येणाऱ्या 14 दिवसाचं तुम्हाला सर्व वेदर फॉरकास्टिंगचे अपडेट्स इथं तुम्हाला मिळून जातील. आता हे झाले माझे सेन्सर सर. आता तुम्हाला इथं 3 आयकॉन दिसत आहे, माझे सेन्सर, तुम्हाला रेंज कट मध्ये आवाज येत नाही सर. सर आवाज येत नाहीये, अडखळत आहे. हा ठीक आहे, एक मिनिट. हॅलो, आता येत असेल सर्वांना सर. हॅलो, हा येतोय हा आता तर आवाज. हा ठीक आहे इट्स ओके. तर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्या आयकॉनवरती क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या शेतावरती येणाऱ्या कोणती म्हणजे जोखीम बघायला भेटेल की कोणत्या किडीची किंवा रोगाची जोखीम तुमच्या शेतावरती आहे. याच्यामध्ये बघू शकता इथे तुम्हाला दिसत आहे की त्याला तर कोणतीही जोखीम नाही. बघूया की ते नाहीत ना आता, नाहीत. आता हे झालं, हा झाला सेन्सरची माहिती. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं खाली क्लिक कराल ग्रीन लोपासून हिरव्या कलर मध्ये क्रियावर होता शेवट दिवशी तोडला, बरोबर आहे का? सगळं माहिती आहे, मीटिंग चालू आहे आता ऑनलाईन, बरोबर. केलाय की. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती क्लिक कराल क्रियावरती तर तुम्हाला इथं दिसेल की तुमच्या शेतावरती कोणकोणते म्हणजे अलर्ट्स वगैरे आपण दिले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय डिट्रॅशिंग वगैरे, फील्ड इन्फेक्शन म्हणजे एक फेरफटका मारून एक तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं बघा तुम्हाला सर्व तुमच्या शेतावरती आलेले बघायला भेटतील की भागातील आर्द्रता कमी आहे, सिंचनाची गरज आहे. जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलेलं होतं की जेव्हा मॉइश्चर ड्रॉप होऊन आपल्या त्या ट्रिगर होईल अलर्टला तेव्हा तुम्हाला इथं मेसेज येऊन जाईल. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती वेळ मोटर चालवायची आहे, किती लिटर पाण्याची गरज आहे हे पण आपण त्या संबंधित शेतकऱ्याला सांगत आहे.
त्याच्यानंतर इथे बघाल तुम्ही इथं ह्याचा पण त्यांना एक अलर्ट गेलेला आहे किड आणि रोगच्या मोजेक्टचा वगैरे. त्याच्यानंतर इथं इरिगेशन त्यांना पूर्ण अलर्ट गेलेले आहेत, किती पाणी द्यायचे, किती वेळ मोटर चालू करायचे, या सर्वांचा आपण त्यांना माहिती देत आहे. इथे जसं जसं समजा आता तुमच्या इथं पावसाचं वातावरण बनलं किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला तसे तसे ज्या त्या टाइमला मेसेज येत राहतील की पावसाची संभाव्यता आहे किती आणि अपेक्षित पाऊस किती पडणार आहे, याचे पण तुम्हाला एक पॅरामीटर दिले जातील किती MM होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फसलच्या डिव्हाइस म्हणजे ऍपमध्ये सर्व माहिती बघायला भेटेल. याच्यावरती सर कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो हॅलो. हॅलो. सर सॉइल फर्टिलायझेशन जरा माहिती द्या की. फर्टिगेशनचे शेड्यूल्स आपण पुढच्या ह्याच्या म्हणजे आता जे ना सर ते सांगतील तुम्हाला. हॅलो. फर्टिगेशन शेड्यूल बद्दल माहिती देतील. सेन्सर देत नाही, सारखी तक्रार आहे त्याची. बोला, पाणी जरी आवाज दिलं- बंद होत असतो पुन्हा. हॅलो. हा सेन्सर काम देत नाही, पाणी जरी दिलं तर 5%, 10% असंच दाखवतंय. काढून बसवा सर सर्व लागतो शेतकऱ्यांनी एक ओके 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 सर्व शेतकऱ्यांनी ना एकदा परत लक्ष द्या. मी तुम्हाला इथे सांगतो की तिकीट कसं करायचं. जर तुम्ही याच्यावरती जाऊन इथं बसाल तर इथे तुम्हाला मदत म्हणून एक कॉलम दिसतो बघा सर, इथे ID तुम्हाला दिसेल. नेटवर्क इश्यू असेल पण थोडं एक मिनिट. बघा सर्वांनी लक्ष देऊ नये का सर, इथे तुम्ही मदतला ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक कराल ना त्यावेळेस तुम्हाला इथे येईल कॉल करा किंवा तिकीट राईज करा. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाईल तेव्हा तुम्हाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही तिथे लिहून सांगू शकता किंवा तुमचं व्हॉइस म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये पण करू शकता. इथे बघा तुम्हाला इश्यू रिलेटेड डिव्हाइस मध्ये तुम्ही जर क्लिक कराल ना तिथे बघा तुम्हाला सर्व तुम्हाला भेटेल की काय कोणता इश्यू वगैरे आला तर कसं नोंदवा. इथे लिहिलेलं आहे समस्या नोंदवा. तर याचा तुम्ही सर्वांनी वापर करा म्हणजे त्याच्यानंतर तुमची जी समस्या आहे ना ते तत्काळ सॉल्व्ह केली जाईल. आपण शेतकऱ्यांसाठी जी सर्व्हिस देत आहे त्याच्यामुळे तुम्ही याचा हे घ्या कॉल पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. सर एका शेतासाठी किती टोटल फोन जॉईन होऊ शकतात? कशा म्हणजे समजलं नाही. नंबर तुम्ही म्हणजे म्हणताय का किती नंबर? हा किती वेळा आपण लॉग इन करू शकतो किती फोनवर म्हणजे वेगवेगळ्या? करू नाही, शकतो. कृषी कॅप बद्दल बोलताय ना तुम्ही, तर कृषी ऍप्लिकेशन मध्ये करू शकता, पण एका वेळी एकाच वेगवेगळ्या. मोबाईल मध्ये डेटा दिसणार तुम्हाला. म्हणजे मी माझ्या आणि बाबांच्या फोनला जॉईन केलंय, दोघांच्या पण फोनला दिसतंय. पण मी हा. माझ्या काकांच्या फोनला सेमच लॉग इन नंबर यूज करून जॉईन होत होतो, पण ते येत नाहीये. नाही, तेच म्हणते मी, एका वेळेस एकालाच बघायला मिळतं. तुम्ही कृषी कॅप मध्ये एक तो सेम नंबर टाकलाय का? होय, सेमच नंबर टाकलेला आम्ही, माझ्या वडिलांचाच नंबर टाकलेला. पण हा. ते जॉईन होत नाहीये माझ्या चुलत्यांच्या ह्याला. पण माझ्या ह्याला आणि माझ्या वडिलांच्या फोनला दिसतंय ते. तेच ना, ऍट ए टाइम खरं एकालाच बघता येतं, कारण मल्टिपल केल्यावर मग हे होतं ना, दुसरीकडचं लॉग आउट होऊन जातं. हा हा. पण एकच नंबर वापरून लॉग इन करू शकत नाही मग त्या दुसऱ्या नंबरला? करू शकता. दुसरा मला एकदा बघावं लागेल. त्याच्यात ऑलरेडी कृषी कॅप दुसऱ्या नंबरने इन्स्टॉल केलं होतं का? हा, केलेलं आम्ही इन्स्टॉल. पण हा. हे लॉग इन नंबर आणि पासवर्ड माझ्या वडिलांचाच घालत होतो आम्ही. बरं, ठीक आहे. आपण हा सेशन झाल्यावर तुम्हाला कॉल करीन वाटल्यास मी. हॅलो. ठीक आहे, चालेल. मी दोन माझ्या मोबाईलला वडिलांना होते बघा हे. सांगते. हो. हॅलो. दोनच मोबाईलला हॅलो. होते काय? हा 2 मोबाईलला होते ते. बरं माझं बरं. पण झालेलं आहे. माझं 2 मोबाईलला झालेलं आहे. हा, आम्ही 2 मोबाईलला केलंय. आम्हाला तिसरा एक आणि कनेक्ट करायचा होता. तिसऱ्याला होत नाही. 2 नंबरला होतंय ते. हा. मेजर साहेब, माझी मुलगी बोला की. विचारायला लागली. माझी मुलगी हा विचारायला मग ते लागली. माझ्या आणि माझ्या मुलग्याच्या मोबाईलला ठीक आहे. होतंय, केलंय आम्ही ते. चालतंय. ते मग माझी होतंय, मुलगी 2 विचारायला मोबाईलला लागली. होतंय. ठीक आहे, माझा आणि मुलगीचा चालतोय मग. ओके. हा 2 ओके. फसल ऍप घेता येते काय विचारा. फसल ऍप. फसल ते तरी बाबा समजते. 2 ह्यालाच फसल येते. फसल ऍप आहे की होतंय की घेता येते की. हा, मग फसलवर 50% माहिती कळते. फक्त खत व्यवस्थापन आणि हे नाही, पाण्याचं व्यवस्थापन वगैरे सगळं फसलवर कळू शकतंय. हवामान नाही किंवा कृषकवर येते. ह्याचं जे तुमचं जे शेड्यूल आहे सर, लागवडीचं. तुम्हाला ना ऐका सर, तुम्हाला प्रत्येक म्हणजे वेगळं ऍप्लिकेशन ओपन करायची गरज नाही, म्हणूनच आपण कृषी कॅप मध्येच फसल ऍप्लिकेशन टाकलंय. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला ते वेगळं आणि हे वेगळं बघायची गरज नाही. माझा ऊस ओपन केला ना, तुम्हाला फसल ऍप्लिकेशन ओपन होणार.
जी बर माहिती बर तिथं दिसतीये तेच इथं माहिती आम्ही कृषी वर घेतली, जेणेकरून तुम्हाला एकाच ऍप मध्ये सर्व माहिती एकत्रित बघायला मिळेल, हाच उद्देश आहे. बर सर. त्यामुळं मॅडम दुसरा माझा कन्फ्युज होऊन प्रश्न जाऊ आहे. नका. दुसरा हा प्रश्न असा की हा आमच्या मातीचं नमुना नेल्यात आपल्या हा बारामतीला, मग हम्म त्याचा रिपोर्ट अजून आम्हाला पण आलेला नाही किंवा आमच्या फोनवर आलेला नाही किंवा आमच्या कारखान्याकडे सुद्धा आलेला नाही. मग तो कधी येईल आणि त्याप्रमाणे आम्हाला खताचं व्यवस्थापन तुमच्या तिथं लॉगिंगला सेव्ह करा आणि आम्हाला त्याप्रमाणे खताचं व्यवस्थापन देत चला. बरोबर म्हणजे बरोबर आज नत्राची गरज आहे, स्फुरदची गरज आहे, पालाची आहे, NPK बर पाहिजे, काय पाहिजे ते आम्हाला तुम्ही तिथून लॉगिंग करून मेसेज टाकत जावा. बरोबर बरोबर सर. हा म्हणजे आमचं टाकतो रिपोर्ट आम्ही ते. माती नमुने नेल्यात खरं आम्हाला हो अजून काय, आता माझी 20 डिसेंबरची लावण आहे, आता माझं 20 हं. फेब्रुवारी आला, 2 महिने झाले, मला अजून हो खताचं हो काय आलंच नाही. बरं ठीक आहे सर, असं मी झालंय. चेक करते तुमचे सॉइल रिपोर्ट आलेत का. कृषकवरती ओ हा कृषकवरती आला असेल बघा. तुमचं 20 डिसेंबरची लागण आहे ना? हो 20 त्यांचा डिसेंबर. प्रॉब्लेम आहे ना, माझी सगळ्यांचा 19 प्रॉब्लेम आहे, डिसेंबरची कुणाचा लागण आहे. प्रॉब्लेम माझं आहे. येऊन जवळजवळ महिना झाले. पण मी कुणाचा आमचा वारंवार आलं फोन नाही, केला. आमचा हॅलो पीक नकाशा पण कृषकवरती दिसत येते. नाही. हॅलो हा हॅलो हॅलो मॅडम. एक मिनिट, सर्वांना एक विनंती आहे. पहिल्यांदा आपण आता माझा ऊस मधल्या फसलची माहिती बघतोय, ती सर्वांनी ऐकून घ्या. त्यानंतर पीक नकाशाची माहिती आहे आणि त्याच्यानंतर खतमात्रा शिफारस आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण एकत्रित तुमचे प्रश्न घेऊ, म्हणजे तुम्हाला जे माहिती मिळते ती व्यवस्थित पहिल्यांदा मिळेल आणि मग तुमच्या शंका असतील तर आपण घेऊयात. ठीक आहे सोमनाथ ओके. सर, तुम्ही येस येस कंटिन्यू येस करा. मॅडम, हा बरोबर बरोबर. तर मी सर्व प्रकारे तुम्हाला माहिती सर्व सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला काय असेल तर आपण शेवटून एकदा चर्चा करू याच्यावरती. फक्त तुम्ही मदत म्हणून तिथे केलं ना तर तुमचे सर्व इश्यू तिथे राईज होतील. सो तुम्हाला तिथून पण हे करता येईल, तुमचे जे काही समस्या असेल ते मांडता येतील. तर आता इथून माझं बोलणं मी थांबवतो आणि नंतर आपली जी पुढची कंपनी आहे मॅप मायक्रोप, जे पीक नकाशावरती आधारित तुम्हाला जे माहिती देतील ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करतील. सर्वांनी आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अरुण पडवळ. आता आपण कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये याच्यामध्ये आपण आता 2 पद्धतीत आपण काम करतो. एक आहे IoT, जे की प्रत्येकाच्या शेतात बसलेले आहेत, आणि एक आहे उपग्रह प्रणाली. आता उपग्रह प्रणालीमध्ये आपण आपल्या याच्यामध्ये कृषक ॲपमध्ये कशा प्रकारची माहिती बघायची किंवा ते नकाशे, पीक नकाशे कशा पद्धतीने वाचायचे त्या संबंधितली माहिती आपण बघूया. माझी स्क्रीन आपल्याला दिसते का? नाही दिसत. कोणी नाही एका दिसत जणांनी नाही. सांगा की स्क्रीन दिसते हा का? दिसते सर आम्हाला. ओके. तर आता आपण ज्यावेळेस पीक नकाशा संदर्भातली माहिती बघायची आहे, तर पीक नकाशा संदर्भात माहिती बघत असताना आपल्याला कृषक ॲपमध्ये जायचंय. कृषक ॲपमध्ये गेल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प असा एक ऑप्शन आपल्याला तिथं पाहायला भेटेल. त्याच्यावर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला पीक नकाशा हे तिथं पाहायला भेटेल. पीक नकाशावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला 3 ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये पीक नकाशामध्ये जायचंय आणि पीक नकाशामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ बंद करा सगळेजण. स्क्रीन दिसणार नाही, कोणीतरी ते स्क्रीन शेअर केली होती. ठीक आहे. तर आपल्याला पीक नकाशा ओपन केल्यानंतर आपण जे KML फाईलद्वारे आम्हाला जी माहिती जी भेटलेली आहे किंवा जे गुगल कोऑर्डिनेट आपण आपल्या शेतीचे जे शेअर केले म्हणजे पाठवलेले आहेत, त्यानुसार आपण आपल्या प्लॉटचे मॅपिंग केलेली आहे आणि त्याच्यानुसार उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून आपल्या पिकाच्या संबंधितली पूर्ण माहिती आपण इथे बघू शकता. आता इथं आपण बघू शकता की एका शेतकऱ्यांचा आम्ही लॉग इन केलेला आहे आणि हा त्यांचा प्लॉट आपण इथं बघतोय. तर तो प्लॉट बघत असताना आपण त्या फार्मची त्या शेतातली जी बाउंड्री असते ती इथं आपण बघू शकतात आणि अशा प्रकारचे पीक नकाशे इथं आपल्याला पाहायला भेटतात. आता वरती आता बघा, पीक नकाशाच्या खाली तुम्हाला जी माहिती जी बघायची आहे ती माहिती बघत असताना आपल्याला प्रमुख 5 ते 6 पीक नकाशे याच्यामध्ये बघायचे आहेत.
ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पीक नकाशा जो आहे तो आहे NDVI. सगळ्यात महत्वाचा जो पीक नकाशा जो आहे तो NDVI. आता NDVI पीक नकाशा म्हणजे काय? नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, जे की आपल्याला आपल्या ऊस पिकाच्या आरोग्य संबंधितली माहिती किंवा त्याच्या पीक वाढीच्या संदर्भातली माहिती आपल्याला हा पीक नकाशा इथे सांगत असतो. आता हा पीक नकाशा आपण बघता हे रंगाच्या स्वरूपात म्हणजे 4 रंग आहेत. एक आहे हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा नारंगी, चौथा लाल. हे प्रमुख रंग आहेत. जर आपल्या प्लॉटचा जर नकाशा हिरवा जर तर त्या ठिकाणी तो प्लॉटची वाढ आणि प्लॉटचं आरोग्य म्हणजे आपलं ऊस पीकचं आरोग्य हे उत्तम आहेत, अशा त्या पद्धतीची आपल्याला इथं माहिती भेटतात. आता आपण तुम्ही ह्या शेतकऱ्यांचा जो प्लॉट जो बघतायत हा पूर्णतः हिरवा कलर दिसतोय आणि ह्या प्लॉटची वाढ ही उत्तम म्हणजे चांगल्या रीती इथं चालू आहे. अशा पद्धतीची माहिती आपल्याला ह्या पीक नकाशा म्हणजे NDVI हा पीक नकाशा आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर दुसरा जो इंडेक्स, आता आपण बघा जिथं NDVI जो दिलेला आहे ते NDVIच्या बाजूला एक बाण किंवा असं त्रिकोणासारखं दिसते. जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे इंडेक्सची माहिती इथं बघू शकता. त्या त्रिकोणावर जर क्लिक जर केलं तर तुम्हाला बाकीचे इंडेक्सेस म्हणजे आपल्याला NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप, क्रॉप स्ट्रेस मॅप म्हणजे पीक ताण नकाशा, त्याच्यानंतरच आपल्याला आपल्या लीफ हेल्थ मॅप हे सगळे पीक नकाशे म्हणजे पानाच्या आरोग्याची संबंधित सगळी माहिती आपण इथं बघू शकता. जसं की आपल्याला आता दुसरा पीक नकाशा जो बघायचा आहे तो EVI, एन्हान्स व्हेजिटेशन इंडेक्स. आता EVI पीक नकाशा आपण कशासाठी बघायचा आहे? हा नकाशा आपल्याला आपल्या पिकातली जे काही रोग प्रतिकार शक्ती आहे ती रोग प्रतिकार शक्ती बघण्यासाठी कोणत्या भागात जास्त आहे कोणत्या भागात कमी आहे ती माहिती आपल्याला हा पीक नकाशा इथे दाखवत असतो. आता इथे जर आपण जर बघितलं पीक नकाशामध्ये एन्हान्स व्हेजिटेशन इंडेक्स पीक नकाशामध्ये की जिथे लाल कलर आपल्याला दिसतोय, ज्या ठिकाणी आपल्याला लाल कलर दिसतोय त्या लाल कलर किंवा नारंगी कलरच्या ठिकाणी त्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती ही कमी आहे. म्हणजे जर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या कोणत्या कीड किंवा रोगाचा अलर्ट जर तुम्हाला जर आला तर तो अलर्ट आल्यानंतर ह्या भागात आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि आपल्याला जी काही योग्य ती फवारणी करायची आहे ती फवारणी करत असताना जिथं हा कलर नारंगी आणि लाल कलर जी दिसतोय तिथं करणे गरजेचं आहे. आणि जो हिरवा भाग जो दिसतोय तो हिरवा भाग त्या कीड आणि त्या रोगासाठी रोग प्रतिकार शक्ती तिथे जास्त आहे. म्हणजे जर इन्फेक्शन समजा तिथं प्लॉटवर जर कोणते कीड रोग आला तर तो म्हणजे प्राथमिक अवस्थेतील जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव त्या नारंगी आणि लाल कलर इथे तो झालेला पाहायला भेटेल. तर मग आपल्याला जे काही प्लॉटची माहिती बघायची आहे ती माहिती कीड रोगाच्या संदर्भातली माहिती तिथे आपल्याला बघायची आहे. तर आपल्याला जे काही कीड आणि रोगाच्या संदर्भातली माहिती आपल्याला ती बघायची आहे ती बघायची EVI एन्हान्स व्हेजिटेशन इंडेक्स ह्या पीक नकाशामध्ये त्या जागेची ओळख आपल्याला इथे करून देते. तिसरा जो पीक नकाशा आपल्याला जो बघायचा आहे जो की पाण्याच्या संदर्भातला तो आहे वॉटर वॉच मॅप किंवा मराठीमध्ये येतो तो पाण्याचा वेध नकाशा. पाण्याचा वेध नकाशा. आता आपण जर इथं जर क्लिक जर केलं तर वॉटर वॉच मॅप जे देतोय ते पाणी आपल्या पिकाला त्याची माहिती आपल्याला देतात. म्हणजे पाणी का कमी स्वरूपाचं पाणी गेले ते पीक नकाशा आपल्याला इथं सांगतोय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पिकाला ज्यावेळेस पाणी देसाल अलर्ट आल्यानंतर ज्यावेळेस पाणी देसाल तर त्याच्यानंतर आपल्याला हा पीक नकाशा पाणी दिल्यानंतर आपल्या मागील 5 दिवसामध्ये जमिनीमधला ओलावा कसा होता ती माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतोय. म्हणजे मागील 5 दिवसामध्ये जमिनीचा ओलावा कसा होता ते माहिती आपल्याला वॉटर वॉच मॅप पाण्याचा वेध नकाशा हा सांगतोय. आता याच्यामध्ये बघा जो गडद निळा कलर जो दिसतोय त्याची रेंज जी आहे त्याची रेंज 0.3 ते 0.4 त्याला आवश्यक असलेलं पाणी म्हणजे जेवढं पाणी पाहिजे ते व्यवस्थितरित्या त्या भागात तिथं पोहोचलेलं आहे. आणि त्याचबरोबर खाली जर जिथं फिक्कट निळा कलर दिसतोय तिथं आपल्याला दिसतंय की आपल्याला तिथं बी पाणी व्यवस्थितरित्या गेलेलं आहे. आणि निळा कलर जो दिसतोय तो बी फक्त खाली जर हिरवा कलर आपल्याला जिथं दिसतोय आता तुम्ही जर इथे हिरवा कलर जर बघितला तिथे ऍडव्होकेट म्हणजे तिथं पाणी कमी प्रमाणात गेलेले आहे. ठीक आहे. म्हणजे फिक्कट निळा ते गडद निळा हा जर पाणी जर आपण इथं जर बघितलं तर इथं व्यवस्थितरित्या तिथं पाणी गेलेले आहे.
आणि जर रेंजच्या स्वरूपात जरी म्हणलं तर 0.1 ते 0.4 या रेंजच्या जर असेल तर तिथं पाणी आपल्या पिकाला व्यवस्थितरित्या पोहोचलेलं आहे असं हा पीक नकाशा इथं सांगतो. म्हणजे तुम्ही जे पाणी देतात तर त्या पाणी दिल्यानंतर मागील 5 दिवसामध्ये जमिनीचा ओलावा कसा होता ती माहिती आपल्याला वॉटर वॉच मॅप आणि पाण्याच्या वेध नकाशामध्ये बघायचं आहे. तर हे आपले 3 मुख्य नकाशे झाले. आपल्याला जो नकाशा बघायचा आहे तो बघायचा क्रॉप स्ट्रेस मॅप म्हणजे पीक ताण नकाशा. पीक ताण नकाशा म्हणजे जैविक आपल्या पिकाला अतिरिक्त ताण म्हणजे जैविक अजैविक ताण आहे का ते माहिती आपल्याला बघायची असेल तो पीक नकाशा आपल्याला माहिती असते. क्रॉप स्ट्रेस मॅप किंवा पीक ताण नकाशा हा आपला चौथा प्रमुख नकाशा आहे जे की आपल्याला पीक नकाशामध्ये माहिती बघायची आहे. जैविक अजैविक ताण आता जसं की आपला प्लॉट इथं जर याच्यामध्ये बघितलं सर आवाज कट होत आहे सारखा. आवाज येतो क्लिअर आवाज येत आता येत आहे नाही. का आवाज? कट कट आवाज येतोय पूर्ण. आवाज येतोय का आता? हा आता येतोय. ओके. आता जसं की तुम्ही आता पीक नकाशा संदर्भातली माहिती जी बघणार आहोत आता इथं नकाशा दिसतोय का तुम्हाला? हा दिसतोय. दिसतोय. एक मिनिट नकाशा अपडेट होतोय. एक थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. एक मिनिट. ठीक आहे. आता हा झाला आपला पीक ताण नकाशा. आता इथं तुम्ही बघू शकता की पूर्णतः हिरवा कलर आपल्याला इथं दिसतो. तर इथं दिसतोय म्हणजे जो काही पिकावरचा ताण अतिरिक्त आहे तो इथं नाहीये. पण बाकीच्या ठिकाणी जर आपण जर समजा इथं पिवळसर किंवा लाल कलर जर झाला तर मग इथे ते अतिरिक्त ताण असण्याची शक्यता आहे असा हा पीक नकाशा सांगतो. त्याच्यानंतर आपल्याला जो 5वा पीक नकाशा बघायचा आहे तो आहे लीफ हेल्थ मॅप. लीफ हेल्थ मॅप म्हणजे आपलं जे ऊस पिकाचे जे पान आहेत त्या पानाचं आरोग्य इथं तपासलं जातं. मग त्याची हेल्थ चांगली आहे का मध्यम आहेत का कमी स्वरूपाची हेल्थ आहेत ती माहिती आपल्याला इथं पीक नकाशा सांगतो. हा पण रंगाच्या स्वरूपात ज्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता जिथं हिरवा कलर आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी त्या पिकाची पानावरची जी हेल्थ आहे ती चांगली आहे. राजेंद्र सर तुम्ही स्क्रीन शेअर केली का? राजेंद्र सर तुम्ही ते तुमची स्क्रीन क्लोज करा. हॅलो सर. हॅलो राजेंद्र सर राजेंद्र सर यांनी स्क्रीन चालू केलेली आहे. हॅलो हॅलो हा स्क्रीन दिसते का? ऑलरेडी एक स्क्रीन चालू होतं, डबल स्क्रीन आलंय का? हो ठीक आहे. आता हा जो आपला जो 5वा जो पीक नकाशा जो आहे तो लीफ हेल्थ मॅप म्हणजे आपलं पानाचं आरोग्य इथं बघायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही माहिती जे की आपण प्रमुख आता 5 पीक नकाशे जे मी तुम्हाला सांगितले त्यातला एक पहिला जो प्रमुख पीक नकाशा NDVI, दुसरा EVI, दुसरा वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याचा वेध नकाशा, चौथा क्रॉप स्ट्रेस मॅप किंवा पीक ताण नकाशा आणि 5वा जो मुख्य जो नकाशा आहे तो आहे लीफ हेल्थ मॅप किंवा पानावरील आरोग्याचा नकाशा. हा नकाशे आपल्याला दर 5 दिवसाला S1 मध्ये बघायचे. दर 5 दिवसाला S1 मध्ये. आता आपण जर इथं बघितलं S1 7 फेब्रुवारी 2026 दिसते. आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस S1 पीक नकाशा बघायचा आहे तर S1 पीक नकाशा बघत असताना अशा प्रकारे आपल्याला ती खालची तारीख आहे ती S1 वर घेऊन जायची आहे. आता तुम्ही बघू शकता S6 6 फेब्रुवारी 2026 दिसते. त्याचबरोबर मी तारीख चेंज केली तर तिथं 5 फेब्रुवारी S6 चा परत नकाशा दिसतोय. मी परत तारीख चेंज केली तर आता मी मागील जे S1 चा जो डेटा आहे
तो S1 चा डेटा मी इथं बघू शकतो, जसं की 2 फेब्रुवारी 2026. आता S1 च्या याच्यावर जर मी क्लिक केलं तर त्या ठिकाणी तो बॉक्स काळा झालेला आपल्याला दिसेल. जर तो बॉक्स तिथं काळा S1 चा डेटा बघतायत अशी ती माहिती आपल्याला समजते. क्लिक करणार नाही, तुम्हाला त्या तारखेचा त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की आपण पीक नकाशे बघत असताना S1 मध्ये पीक नकाशे बघायचे आहेत आणि अपडेट होत असतो. S1 पीक नकाशा प्रत्येक 5 दिवसाला अपडेट होत असतो. प्रत्येक 5 दिवसाला हा पीक नकाशा आपण बघायचा आहे. जसं की 2 तारखेनंतर पुढचा जो पीक नकाशा जो आलेला आहे तो 7 फेब्रुवारीला आला आहे आणि त्याच्यानंतर 12 फेब्रुवारी म्हणजे अपडेट होणार आहेत. तर मग अशा वेळेस आपल्याला हे पीक नकाशे प्रत्येक 5 दिवसाला बघायचे आहेत. हा झाला S1 चा. त्याच्यानंतर S6 आपल्याला प्रत्येक मागील 24 तासाची माहिती, मागील 24 तासाची उपग्रह प्रणालीची माहिती बघण्यासाठी आपल्याला S6 हा पीक नकाशा बघायचा आहे. आणि S6 ह्या पीक नकाशामध्ये एकच पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे, तो आहे NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स. हा पीक नकाशा आपल्याला S6 म्हणजे मागील 24 तासामध्ये आपल्या पिकाच्या संबंधितली माहिती आपल्याला इथे पाहता येते की पिकाची वाढ काय मागच्या 24 तासाच्या याने उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून कशी चालू आहे ती माहिती आपण इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला S1 आणि S6 ह्याच उपग्रहच्या माध्यमातून आपल्याला आपली पिकाच्या संदर्भातली माहिती आपल्याला बघायची आहे. S3, S2, S5 चा पीक नकाशा आपल्याला बघायचा नाहीये. जसं की तुम्ही खाली इथं 8 फेब्रुवारी 2026 बघू शकता, तिथं खाली S6 तुम्हाला दिसत आहेत. त्याच ठिकाणी जर मागं जर बघितलं तर S5, S2 चे बी पीक नकाशे असतात, पण आपल्याला जी माहिती बघायची ती S1 आणि S6 मध्ये. खाली आपण जर आता पीक नकाशा संदर्भातली माहिती बघितली. आता आपलं जे काय तुमचं जे फार्म आहे त्या संदर्भातली माहिती, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं खाली बघू शकता आपलं नाव इथं दिसतंय, प्लॉटचं नाव. त्याच्यानंतर एआयच्या फार्मच्या नुसार AI फार्म स्कोर, जेनेरिक फार्म स्कोर आणि AI फार्म रेटिंग हे इथं दिसत आहेत. हे सगळे रेटिंग जे असतात हे तुमच्या पिकाचे जे काही सॅटेलाइट उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून जे काही इमेजेस घेतले जातात, जे काही आपले स्टँडर्ड ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस नुसार जे मॉडेल आपण तयार केलेले आहेत त्यानुसार आपले प्लॉट हे ची ग्रोथ कशी चालू आहेत, चांगली चालू आहेत, मध्यम स्वरूपाची चालू आहेत का कमी प्रमाणात चालू आहेत, ती माहिती आपल्याला इथे बघू शकतात. त्याच्याच नंतर आपण आपला जो ऊस पिकाची जो एरिया आहे तो किती एकर आहे ती माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर तुमचं पीक स्टँडर्ड यील्ड डेटा हा कमीत कमी उत्पादन आपण इथं सर्वांचं सामायिक 70 टन पर्यंत इथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर करंट AI यील्ड डेटा म्हणजे आजच्या तुमच्या सॅटेलाइट उपग्रह प्रणालीचे जी काही इमेज आलेली आहे, सॅटेलाइट इमेजरी जी काही आपल्याला आलेली आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर की तुमच्या पिकाचं उत्पादन किती टन होऊ शकतं त्याची माहिती ह्या AI यील्ड डेटामध्ये पाहायला भेटतात. तर हा AI यील्ड डेटा हा आपला कमी किंवा जास्त असू शकतो. कोणाचा 20 टन असू शकतो, कोणाचा 50 टन असू शकतो, कोणाचा 100 टन असू शकतो. आज जर 69 टन असेल तर उद्याच्या NDVI च्या व्हॅल्यूनुसार ती व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते. जर NDVI ची व्हॅल्यू तुमची कमी झाली तर तुमचा AI यील्ड डेटा हा कमी होऊ शकतो. जर तुमचा NDVI ची व्हॅल्यू वाढली तर तुमचा तिथं करंट AI यील्ड डेटा तिथं जास्त पर्यंत म्हणजे NDVI च्या व्हॅल्यूनुसार तुमचा इथं करंट AI यील्ड डेटा हा बदलत असतो. त्याचप्रमाणे तुमचा टार्गेटेड यील्ड डेटा हा सुद्धा इथं तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला आजचं हवामानाची माहिती, मग ते तापमान असेल, आर्द्रता असेल, हवेचा वेग, हवेचा दाब, दवबिंदू तापमान आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण किती टक्के आहेत ते माहिती आपण इथं बघू शकतात. जसं की इथं ढगाळ वातावरण 20% पर्यंत आहेत अशी माहिती आपण बघू शकता. त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज हे सुद्धा तुम्ही तुमच्या कृषी ॲपमध्ये ही माहिती बघू शकता. त्याचबरोबर करंट वेदर डेटा म्हणजे आत्ताचं तापमान, आत्ताच्या मागील 1 तासाचं हवामानाची माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये हवेचा वेग, हवेचा दाब, तापमान, आर्द्रता आणि दवबिंदू तापमान ही सगळी माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या ॲपमध्ये पीक नकाशा संदर्भातली माहिती आपण बघायची आहे. याच्या संबंधित काही जर प्रश्न जर असतील तर आपण आपलं आणखीन एक सेशन बाकी आहे, ते सेशन झाल्यानंतर आपण आपले प्रश्नाचे जे काय आहेत त्या संख्येचं निरसन आपण करूयात. आपण आता पुढील सेशनसाठी जाऊया.
हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा, शंका अशी होती माझी की माझं क्षेत्र 4 एकर 19 गुंठ आहे काय. हा हा, मग त्यामध्ये मी म्हणजे पश्चिमेकडील बाजूस 1.5 एकर क्षेत्र आहे आणि पूर्वेकडील बाजूस 20 गुंठ आहे. म्हणजे मध्ये कमीत कमी 1-2 एकर क्षेत्र मोकळं आहे. मग त्याचा हा डाटा जर मला म्हणजे दोन्हीचा समान घ्यायचा झाला तर काय काय आणायला लागला. नाही सर, त्या तुम्हाला जर तुमचा प्लॉट एका ठिकाणी जर 2.5 एकर जर असेल, तो 2.5 हा. एकरचा डेटा तुम्हाला तिथं बघता येईल. जर तुमच्या 2 शेताच्या मध्ये दुसरा कोणाचा प्लॉट जर असेल तर ती माहिती तिथे घेतल्या जात नाही. तुमच्या KML फाईल नुसार तुम्ही जे आम्हाला अक्षांश रेखांश जे दिलेले आहे तुमच्या प्लॉटचे, त्याच्यानुसार आम्ही तो प्लॉट तयार केलेला आहे आणि तुम्हाला त्याच प्लॉटची माहिती तिथं पाहता येईल. नाही, तेच मी काय विचारालोय म्हणजे ठीक आता आहे. माझा तर धरताना मी काय म्हणतो सर, आपण थोडं जाऊयात. आपलं आणखीन 2 सेशन बाकी आहेत. ते ठीक आहे. खताच्या संदर्भातले तुम्हाला माहिती बघायची आहे. ते एकदा झालं की आपण पुढील तुमचे जे काही प्रश्न आहेत ते बघूयात. मग त्यावेळेस तुमचं जे IoT डिव्हाइस आहेत किंवा आपला पीक नकाशा आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूयात. ठीक आहे. ओके, थँक्यू. हो हो हो. अंबिका, तुषार सर घेत आहेत ना पुढचं सेशन? हो मॅम, अजित सरांच्या फोनवरून लॉग इन करून हो मॅडम, मी करतो जॉईन 1-2 मिनिटं. हा हा ठीक आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? मॅडम स्क्रीन दिसते का माझी? हो, दिसतीये स्क्रीन. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता या मीटिंग मध्ये आपण सुरुवातीला जे युनिट बसवलेलं आहे, डिव्हाइस बसवलेलं आहे, तर त्या संदर्भात कशी माहिती पाहायची त्याची माहिती घेतली. त्यानंतर पीक नकाशा संदर्भात डिटेलमध्ये सरांनी माहिती दिली. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो AI चा प्लॉट आहे, ऊसशेतीचा जो प्लॉट आहे, तर त्या संदर्भात खतांचं नियोजन कशा प्रकारे करायचं किंवा मग ते खतांच्या शिफारशी आपल्याला कृषी कॅप मध्ये कशा प्रकारे पाहायला भेटतील या संदर्भात एक थोडक्यात माहिती घेऊयात. सर्वप्रथम आपण कृषी कॅप ओपन केल्यानंतर वरती जी AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी जी पट्टी येते त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर असे आतमध्ये ओपन होत असतं माझा ऊस असेल, पीक नकाशा, आणि तिसरा जो ऑप्शन आहे कृषी शिफारस, तर ते कृषी शिफारस आपल्याला ओपन करायची आहे. आता या कृषी शिफारस मध्ये आपल्या AI प्लॉट संदर्भातील जे काही खतांचे नियोजन असतील किंवा मग एखादा मेसेज असेल, फवारणी असेल, ठिबकद्वारे खतांचं नियोजन असेल किंवा बाळभरणीचे डोस असतील, मोठ्या बांधणीचे डोस असतील, तर ते सर्व जे डोस शिफारशी आहेत, तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्यांच्या ऍपमध्ये त्यांच्या प्लॉटच्या संपूर्ण माहिती इथे भेटणार आहे. आता सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर आपले जे मातीसाठी आपला pH जो आहे तो साधारण अल्कलाईन म्हणजे 7.5 ते 8च्या घरामध्ये गेलेला आहे. आता यासाठी आपण जी सूक्ष्म अन्नद्रव्य वरून टाकतो, तर त्या पद्धतीने वरून जर टाकली तर त्यामध्ये आपलं स्थिरीकरण होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. आणि त्या प्रकारे ते स्थिरीकरण जर आपल्याला थांबवायचं असेल तर एक अशा प्रकारे आपण मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी तयार करून दिलेली आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर ती अशा प्रकारे ती PDF डाउनलोड होत असते आणि तिथे आपल्याला ती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी बघायला भेटते. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 बॅलरमध्ये 2 टँकमध्ये 3 स्लरी आपल्याला तयार करायची आहे. आता जर पाहिलं टँक A मध्ये जर पाहिलं
तर 4 प्रकारचे वेगवेगळे जी खतं आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी खतं आहेत, तर ते आपण मिक्स करणार आहोत. त्यामध्ये जर प्रथम पाहिलं तर झिंक सल्फेट असेल 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. तर अशी ही जी 4 प्रकारची घटक 4 खते जी आहेत, तर ते आपल्याला एका बॅलरमध्ये मिक्स करायचे आहेत. आता हे मिक्स करत असताना शेतकरी बांधवांनी हीच काळजी घ्यायची की ही 4ही खतं एकत्र न टाकता पहिल्यांदा सेपरेट पाण्यामध्ये मिसळायची आहेत आणि नंतर जे पाणी आहे ते पाणी आपल्याला एका बॅलरमध्ये मिक्स करायचे. तर अशा प्रकारे ते आपण एक बॅलर टँक ए असेल, टँक बी त्याच पद्धतीने आपण तयार करणार आहोत. आता हे दोन्ही बॅलर तयार झाल्यानंतर, दोन्ही द्रावण तयार झाल्यानंतर साधारण 8 दिवसाचा कालावधी लागतो, जेणेकरून ही संपूर्ण जे स्लरी आहे ती तयार व्हायला. आता ह्या 8 दिवसादरम्यान एक काळजी घ्यायची ती म्हणजे अशी की दिवसातून किमान एकदा काठीच्या साहाय्याने ती स्लरी जी आहे ती ढवळण्याची गरज आहे. आता ही स्लरी तयार करायला ठेवल्यानंतर ती सावलीच्या ठिकाणी ठेवणे गरजेचं आहे. त्यात कोणताही काडी कचरा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे ती आपण मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी काही शेतकरी बांधवांनी बनवली पण असेल, काय ज्यांनी बनवलेली नाहीत तर त्यांनी लवकरात लवकर ती बनवण्याची आवश्यकता आहे. आता ही स्लरी सावलीत ठेवायला पाहिजे काय? हो, ते बॅलर वगैरे आहेत ते झाकून व्यवस्थित त्याच्यावरती झाकून ठेवणे गरजेचं आहे. हा हा. आणि अनेक माझी हे आहे की 20 डिसेंबरची लावण आहे 2.5 एकर रोप लावून केली आहे. हा. अजून कसलाही त्याच्यावरती डाटा आलेला नाही. आपलं त्याची plot- पीक शेड्यूल प्लॉट कोणत्या नावाने आहे सर? रंजन आप्पासू पाटील. आणि कारखाना कोणता आहे? कारखाना कोणता आहे आपला? बिद्री सहकारी साखर कारखाना. बरं, ठीक आहे सर, मी ते चेक करतो आणि लवकरात लवकर जर तुमच्या ऍप मध्ये असं दिसत नसेल तर ते आजच काहीच कसं दिसत लवकरात नाही. लवकर दिसेल. आज फक्त किंवा उद्यापर्यंत पाणी तुम्हाला ते पाणी फक्त दाखवतंय, बाकी कसले शेड्यूल आलेलं नाही किंवा त्याचं मॅप प्लॉट मॅपिंग झालेलं नाही किंवा काहीच झालेलं नाही. ठीक आहे सर, ते आपल्या टीम कडून लवकरात लवकर आपण करून घेऊया. त्या 1-2 दिवसातच ते आपल्याला ऍप मध्ये जरा ते दिसेल. लवकर लक्ष घाला त्याचं. हो सर, नक्कीच. हा. तर बाकी सर्व शेतकरी बांधवांना ही स्लरी संदर्भात माहिती समजली ना? ज्या शेतकरी बांधवांनी ही स्लरी तयार केलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर ती स्लरी तयार करून घेणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने दुसरी आता आपल्या प्लॉटसाठी फक्त ही स्लरी देण्याची गरज नाही. आता ही स्लरी आहे तसेच आपल्याला जे खतांचं नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला इतर जे PDF आहेत त्यांच्या माध्यमातून आपण दिलेले आहे. आता इथं जर पाहिलं तर हे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना सुरुवातीला बाळभरणीचा कोणती खतं टाकायची आहेत त्या खतांचं आपण इथं लिस्ट दिलेलं आहे. युरिया, अमोनियम सल्फेट असेल आणि ते प्रति एकरी किती किलो टाकायचं आहे हे सुद्धा आपण पुढे दिलेलं आहे. बाळभरणी असेल, मोठी बांधणी असेल, त्या पद्धतीने आपण तिथे दिलेलं आहे. आता एकदा आपण ही वरून जर खतं टाकली, बांधणी करून घेतली, त्यानंतर आपल्याला त्या ड्रिपद्वारे खतांचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला त्या कृषी शिफारसमध्ये जी PDF येते त्यामध्ये दिसत असते. आता या ठिकाणी जर पाहिलं तर रोप लागवडीनंतर साधारण कितव्या दिवशी कोणता घटक सोडायचा आहे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि त्याची देण्याची योग्य पद्धत कोणती असली, कशा प्रकारे ते दिलं पाहिजे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता एक सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न असा पडतो की एकदा जर आपण जी स्लरी आहे 200 लिटरच्या बॅलरमध्ये तयार करून ठेवली तर त्याला प्रति एकरी किती प्रमाणात सोडायची, तर त्याची संपूर्ण माहिती ही आपण म्हणजे आपल्या खत नियोजनाच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. साधारण इथं जर आपण पाहिलं तर रोप लागवडीनंतर 110व्या दिवशी जर आपल्याला सोडायची असेल, आता इथं मी ऍव्हरेज एक सांगतोय, प्रत्येकाला त्याच्या प्लॉटनुसार म्हणजे त्यांच्या पीक अवस्थेनुसार, त्यांच्या पिकाच्या वाढीच्या दिवसानुसार तसं ते अपडेट झालेलं आहे, त्या पद्धतीने आपण करायचं आहे. पण आता इथं जर पाहिलं तर मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी टँक ए मधून आपल्याला 15 लिटर घ्यायची आहे. मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी टँक बी मधून म्हणजे बॅलर 1 मधून 15 लिटर घ्यायची आहे, बॅलर बी मधून 20 लिटर घ्यायचे आहे. असे दोन्ही द्रावण एकत्र 30-35 लिटर आपले एकत्र होईल. ते जे 30-35 लिटर स्लरी आहे ते आपल्याला प्लेन पाण्यातून 100 ते 150 लिटर पाण्यातून मिक्स करून आपल्याला ती ठिबकद्वारे सोडण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे आपण ते खतांचं नियोजन तिथं करत असतो. आता हे झालं तुमच्या मातीचा प्रकार असेल किंवा ओव्हरऑल जे हवामान आहे किंवा आपले पीक नकाशे या संदर्भात जो पीक नकाशे आहेत वेगवेगळे, तर त्याचा संपूर्ण एकंदरीत अभ्यास करून आपल्याला ते खतांचं नियोजन दिलेलं आहे. आता हे असं नाही की या चार्टवरती आपण डिपेंड राहणार आहोत. हा चार्ट नुसार तर आपल्याला सध्या चालायचंच आहे, पण पुढे जाऊन आपल्या येथील काही मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे त्यामध्ये काही बदल होईल किंवा फसलमध्ये
माझा ऊस कडून तुम्हाला एखाद्या कीड किंवा रोगाचा अलर्ट वगैरे आला तर त्या कीड किंवा रोगावरती कोणती फवारणी घेतली पाहिजे या संबंधित सुद्धा तुम्हाला त्या शिफारशी तशा येणार आहेत किंवा मध्येच एका दुसरा ड्रीपचं शेड्यूल म्हणजे तुमच्या मातीच्या प्रकारानुसार तुमच्या मातीमध्ये कशाची कमतरता जाणवते आहे किंवा मग पिकाचा एखाद्या नकाशानुसार तुम्हाला कसे त्यात चेंजेस केले पाहिजेत तसे सुद्धा अलर्ट तुम्हाला पुढे जाऊन त्यामध्ये येणार आहेत. तर अशा प्रकारे तिथे आपण खत नियोजन करत असतो. आता या संदर्भात काही शेतकरी बांधवांना कोणते प्रश्न असतील तर ते विचारू शकता. सर हॅलो बोला. सर मी एक 300 दिवसाचा तुमचा चार्ट काढलेला आहे त्याची PDF आलेली होती त्यानुसार मी त्याच्या प्रिंटा काढल्या आता त्याप्रमाणे चालू ठेवलं तर आता मी त्याप्रमाणे बऱ्यापैकी चालू ठेवलं अजून माझं खत व्यवस्थापन येत नाही. माझी 20 डिसेंबरची लावण आहे. जसं रंजना अप्पासो पाटील त्यांनी विचारला प्रश्न तसाच माझा पण आहे ते अजून शेड्यूल येत नाही पण मी तुमचा PDF आलेले आहे त्यानुसार मी त्याच्या प्रिंटा काढल्यात आणि त्याप्रमाणे मी खत व्यवस्थापन करत चाललोय. ठीक आहे सर लवकरच आता ज्या बऱ्याच शेतकरी बांधवांचे एक जवळजवळ 70 ते 75% शेतकरी बांधवांना ते शेड्यूल गेलेलं आहे. राहिलेत एक 10-15% शेतकरी बांधवांचं राहिलेलं आहे ते पण येते 1-2-3 दिवसात लवकरात लवकर कसं ते आपल्या म्हणजे आपल्याला पाहता येईल याचा नक्की आपण प्रयत्न करून ते तुम्हाला अपडेट होईल. फक्त मातीचा रिपोर्ट त्यामध्ये सेव्ह करून माती परीक्षेचा रिपोर्ट जी माती तुमच्याकडे आलेली तपासायला त्याचा सेव्ह करून तुम्ही ते पुढचं नियोजन आमचं सर्वांचंच द्यावं अशी आमची एक विनंती आहे. हो सर नक्कीच. ठीक आहे. हा ओके सर. प्लॉट मॅपिंग कधी होणार? हॅलो आपला तोच प्लॉट आहे का सर? होय 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 रंजना अप्पासो पाटील प्लॉट आहे तो प्लॉट मॅपिंग पण झालेला नाही. ठीक आहे सर लवकरात लवकर आता जर मीटिंग होईल तसं तुम्हाला ते कळवलं पर्सनली कॉल करून तुमच्या नक्की ऍप मध्ये कोणती माहिती किती दिवसात दिसू शकेल हे संपूर्ण तुम्हाला कॉल करून तसं कळवता येईल याची माहिती घेऊन. हा तो प्लॉट मॅपिंग पण जरासे बघा लवकर का ते. हो हो हो. हा ओके सर. थँक्यू. तुमचे किती 2 प्लॉट आहेत का रंजना अप्पासो पाटील नावानं? होय बरोबर 2 प्लॉट आहेत ना तुमचे? होय 2 प्लॉट आहेत. 2 आहेत. कोणता बिद्री कारखाना का? बिद्री कारखाना. एक मिनिट. हा तुमचा डेटा चेक करतोय मी. हा करा की. तुमची प्लॉट मॅपिंग झालेली आहे. प्लॉट मॅपिंग झालेली आहे पण झाले काय? तर तुम्ही फक्त तुमच्या कृषी ऍप मध्ये एकदा चेक करता का? करतो की. चेक केल्यानंतर सांगा कसं दिसत तर मग मी एक उद्या दुपारपर्यंत ते नकाशा तुम्हाला दिसून जाईल. सर ठीक आहे ठीक आहे ओके ओके. हा हॅलो सर. हा बोला की. आमचा पण अनिकेत आनंदा फराटे बिद्री फॅक्टरी त्याचं प्लॉटचं मॅपिंग वगैरे काही झालेलं नाही. ठीक आहे सर आपण नाव सांगा. हा अनिकेत आनंदा फराटे. याच्यामध्ये बघा नवीन शेतकऱ्यांचे जे आता जे तुम्ही जे नाव घेता ते नवीन लिस्ट मध्ये तुमचे नाव आलेले आहेत. ठीक आहे ते लागवडीनुसार 15 जण आहेत तर ते 15 जणांमध्ये तुमचे आहेत एक रंजना अप्पासो पाटील आणि अनिकेत आनंदराव फरकते. तर यांचा प्लॉट एक उद्या दुपारपर्यंत तुम्हाला ते कृषी ऍप मध्ये दिसून जाईल आणि बाकीचे जे 13 जण आहेत त्यांचं बी ते दिसून जाईल. सर काय झालेलं आहे आमचं प्लॉटचं मॅपिंग परत घ्यायचं आहे थोडं. सर त्या संबंधित तुम्ही तुमचे जे सीडीओ आहेत ना त्यांच्याशी संपर्क साधा. सर किती वेळा हे केलेलं आहे पण काय रिस्पॉन्स आला नाही आम्हाला. नाही तुमचं प्लॉट व्हेरिफिकेशन तेच करतात. तुम्हाला जो प्लॉट चेंज करा. हॅलो अनिकेत फराटे सर तुमच्या तिथेच वेदर स्टेशन आहे ना आमच्या तिठव्याला दिसणार? हो 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 वेदर स्टेशन तुमचं नाव टाकतंय आमच्या नावाच्या. काय झालेलं आहे ते वेदर स्टेशन साठी आम्ही आधी एका प्लॉट मध्ये बसवलेलं होतं साईडला की बाकीच्यांचं चालू होऊ देत म्हणून ते
बसवलं होतं. आता तिथून साईटला बसवलेलं आहे, त्याचं मॅपिंग झालेलं नाही आहे परत. बर बर. आता आम्हाला दाखवतंय ते अनिकेत फराटे टिटव्यात जे दाखवतंय, आमचं 3 प्लॉट आहेत टिटव्यात या खाली, तर ते तिन्ही दाखवतंय ते अनिकेत फराटेच्या वेदर स्टेशनवरनं दाखवतंय, म्हणून म्हटलं. ठीक आहे साहेब, काय राहिलं असेल कुणाचं अजून मॅपिंग वगैरे किंवा पीक नकाशा वगैरे, तर तेवढे एक लवकरात लवकर पूर्ण कसं करून आहे सर, लोकांचे. आमच्या इकडे सुरू लागेल नाही, आम्हाला हे 4च महिने भेटणार. हो. आमचे तर आता 2 महिने गेलेत. मग आता हे 4 महिन्यावर चालणार आणि तुम्ही जास्त जर लेट करत राहिला तर आम्हाला त्याचा उपयोगच होणार नाही ना. आमचा आता 4 महिन्यानंतर पाऊस चालू होणार. पाऊस चालू झाल्यानंतर आमच्याकडे लाईट नाही काय नाही. तर तुमची सगळी माहिती आहे ना तुम्हाला ते कृषक ऍप मध्ये तुम्हाला दिसून जाईल. जास्त काही वेळ लागणार नाही. ठीक आहे, 1 महिना सर आम्ही पाठीमागे आहे, याच्या कॉल केलेला आहे, व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेले आहे, सगळं केलेलं आहे, पण म्हणावं तसा रिस्पॉन्स नाही आहे सर. ठीक आहे सर, सर्वांचं एवढी शंका निरसन करा 2 दिवसात, म्हणजे तुमचं पूर्ण होऊन जाईल. मेजर साहेब, तुमच्या पण एवाय साहेबांच्या पण प्लॉटचं ते राहिलेलं आहे, ते पण आता तिने हे केलं म्हणून सांगितलेच मी बोललोय ते. हा सर एक शंका आहे. आता जे आपलं जे कृषक मध्ये प्लॉट मोजणी दाखवतंय, हॅलो, कृषक ऍप मध्ये प्लॉट मोजणी दाखवतंय, तर ते मोजणी प्रकार आपण स्वतः ते बिंदू सेट करू शकतोय काय? ते होत नाही, आम्ही ट्राय केलेला होता. नाही होत नाही. होत नाही ना? करायचे नाही, तुम्ही नाही करायचे. नाही ना, ठीक आहे, ओके. सर माझे 1-2 प्रश्न होते. जालेंद्र पाटील सर फोन करायला. हॅलो, हा बोला सर, बोला. मी सुजय पाटील बोलतोय, मी बाहेर जाणार मग त्यातनं. 1-2 प्रश्न होते माझे. एक सतीश पाटील साहेब तुमचं जरा माईक बंद करा. हा सर बोला. सोमनाथ सरांना एक प्रश्न होता की माझ्याकडे एक शेतकरी आहेत बाळकृष्ण कायगडे म्हणून चिखलीचे. या शेतकऱ्याकडं जे मॉइश्चर सेन्सरचं डिव्हाइस आहे हे फॉल्टी रिडिंग दाखवते. मग आपल्या ऍप मध्ये बघून त्यानुसार एकदा सेन्सर काढून आपण त्या पद्धतीनं परत डिव्हाइस बसवलं तरी सुद्धा रिडिंग अजून फॉल्टी दाखवते. ठीक आहे सर, ठीक आहे. एकदा चेक करून घेतो सर मी. तुमची नाव सांगू शकता का सर, कोणत्या शेतकऱ्यांसंदर्भात प्रॉब्लेम आहे? बाळकृष्ण कायगडे, चिखली, शाहू कारखाना. थांबा एक इकडं. बाळकृष्ण कायगडे. आणि दुसरं कोणतं? आणि एका शेतकऱ्याकडे हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चालेल सर, मी त्याचं नोट डाऊन केलेलं आहे. दुसरा एक माझा प्रश्न होता. बोला. दुसरा प्रश्न असा होता की जे शेतकऱ्यांना फर्टिगेशन शेड्यूल येतं किंवा इतर काही अलर्ट्स येतात, हे त्या कारखान्याच्या सीडीवरनं आपण हे फॅसिलिटी कृषक ऍप मधनं मिळायला पाहिजे असं आमचं मत आहे. सर, कृषी कॅपसाठी आम्ही काय करतोय, प्रत्येक कारखान्याला एक लॉग इन देऊन त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना काय काय अलर्ट गेल्यात किंवा पीडीएफ आम्ही सेंड केल्यात, त्याचं आम्ही पोर्टलच तयार करतो, वेब पोर्टल. ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू सर. हा, म्हणजे कसं होईल की त्या शेतकऱ्याचा फॉलोअप घेता येईल आम्हाला. बरोबर सर, त्या आम्ही अनुषंगाने आपण करतोय त्याच्यावर डेव्हलपमेंट करतोय. ती झाली की तुम्हाला फॅक्टरी वाईज तुम्हाला लॉग इन दिसेल आणि तुमचे जेवढे शेतकरी याच्या अंडर रजिस्टर आहेत त्यांना आम्ही काय शिफारस पाठवली ते पण तुम्हाला दिसेल. म्हणजे डॅशबोर्ड आमच्या इथे झाला तर तो बरा होईल. हो, थँक्यू. हॅलो, हा बोला सर. मॅडम कसं आहे, आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून जी माहिती काय कळतच नाही आहे. कुठल्याची म्हणते सर? आता पीक नकाशाबद्दल म्हणताय ना तुम्ही, एखादी कार्यशाळा वगैरे असं काहीतरी घ्यायला पाहिजे. ऑनलाईन मिटिंगला सगळे शेतकरी जॉईन होत नाहीत, सगळ्यांना काय माहिती समजत नाही. त्यामुळे तुम्ही एक कारखाना वाईज किंवा याच्यासाठी कार्यशाळा किंवा शेतकऱ्यांना सगळ्या प्रशिक्षित करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पॉइंट अगदी बरोबर आहे. काय होते माहितीये काय, तुमच्या स्क्रीनवर थोडा त्या जिथं क्लिक करताय तिथे ॲरो वगैरे असं काहीतरी पाहिजे. तुम्ही क्लिक कुठे करताय, काय करताय, काही लक्षात येत नाही. ठीक आहे, आम्ही नक्की प्रयत्न करू ऑफलाईन मीटिंग तिकडे अरेंज करण्याचा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना ही माहिती दाखवता येईल. मॅडम
बिद्री कारखान्याकडे जेवढे शेतकरी आहेत तंत्रज्ञानाला नोंदणीकृत आहेत, हा समजा एक 25 आहेत, 30 आहेत, 40 आहेत, त्यांना एकच टाइमला बिद्री कारखाना कार्यक्षेत्रावर बोलवा आणि तुमचं स्क्रीनवर ज्या पद्धतीनं तुम्ही प्रोजेक्टरनं दाखवताय त्याप्रमाणे तुम्ही दाखवून त्यांना परावर्त आणि प्रत्येकाला मोबाईल घेऊन यायचं सांगा. म्हणजे ज्यांचा मोबाईल नंबर जॉईनिंग आहे तो प्रत्येकानं मोबाईल नंबर आणावा आणि त्यांना तिथं तुम्ही स्क्रीनवर कराल त्याप्रमाणे त्यांना कराय दाखवावं आणि त्यांचं नाव दिसेल, त्यांचं शेताचं तिथं दिसेल. तिथंच त्यांची काय असेल ती शंका निरसन होऊन जाईल. 1 तास 2 तासाचं 3 तासाचं परफेक्टली टायमिंग देऊन शिकवून टाका. म्हणजे त्याच्यावर तो माणूस परफेक्ट शेतकरी फार्मर सुखी होऊन जाईल. बरोबर बरोबर सर, ठीक आहे. नक्की आम्ही प्रयत्न करतो तुमच्या हा. हे तुम्ही जे हे सांगितलंय त्याच्यावर. हा बाबा, प्रत्येकाच्या काय स्वतः वैयक्तिक एकट्याला सांगण्यापेक्षा कारखान्याकडेच 50 शेतकरी जरी जॉईनिंग असले तर 50 जणांना एक ऍट ए टाइम सांगा. बरोबर बरोबर एवढंच आमचं मत आहे. हा तेवढाच आहे वैयक्तिक आहे मोठा. आणि तुमचं सजेशन आम्ही नक्की विचारात घेऊ सर आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करू. शावनी बिद्री काय एक 50 किलोमीटरचं अंतर आहे. एक दिवस जर तुमची टीम आली तर 4 कारखाने इकडचं पूर्ण करून जाऊ शकेल, 4-5 कारखाने. हॅलो ठीक आहे. हॅलो हा बोला सर. बिद्री कारखान्या संदर्भातलं जे शाहू कारखान्याचं जे नियोजन आहे ते बिद्री कारखान्याचं नियोजन नाही. बरोबर. काय त्यामुळं तुम्ही बिद्री कारखान्या संदर्भात थोडीशी माहिती आणि जी माणसं येतात ती जराशी थोडीशी व्यवस्थित येऊ दे सर. तुमच्या कसं होतंय, माळी साहेब वगैरे येतात का नाही ते शाहू कारखान्याचे बघतात. बिद्री कारखान्याचं काही संदर्भ ते जास्त लक्ष देत नाहीत. म्हणजे हे सीडीओच्या बद्दल बोलताय तुम्ही? सीडीओची माहिती मिळत नाही तुम्हाला असं म्हणायचंय का? हा. आणि त्यामुळे काय होते, प्रत्येकाचे आमचे सगळे मॅप अगोदर अपूर्णच आहेत सगळे. बर, तुम्ही काय करा सर, आपण प्रत्येक कारखान्यावाईज सगळ्यांचा ग्रुप केलेला आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुम्हाला नकाशा दिसत नसेल, काही दिसत नसेल तर तुम्ही शंका तिथं ग्रुपमध्ये टाका किंवा आमच्या सर्व प्रतिनिधींचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन केला तरी चालेल, तुम्हाला 100% सहकार्य मिळेलच. जरी तुम्हाला काही अडचण असेल तरी तुम्ही ग्रुपवर मेसेज करा, तुम्हाला आम्ही नक्की त्याचं शंका निरसन करू. मॅडम मी ग्रुपवर मेसेज वगैरे सगळं झालेलं आहे, कॉल केलेला आहे, सगळं झालेलं आहे आमचं. पण मग तुम्हाला झालं नाही का तुमचं इश्यू? नाही, रिस्पॉन्सच नाही आहे मला. तुम्ही कुठल्या शाहू कारखान्याचेच का? नाही, बिद्री कारखान्याला आहे. बिद्रीचं म्हणजे तुम्हाला शेड्यूल आणि नकाशा दिसत नाही, हेच तुमचं म्हणणं नकाशा आहे ना? वगैरे हो काहीच दिसत नाही. पासलचा पण याचा सेन्सरचा प्रॉब्लेम होता, तो 1-2 दिवसात क्लिअर झालेला आहे. बर, ठीक आहे सर. नकाशाचं आहे ना, अरुण सर जसं म्हणले तसं आम्ही 1-2 दिवसात तुम्हाला हे करून टाकतो. नकाशा तुमचे सगळे मॅपिंग करून तुम्हाला कृषी कॅपला अपडेट करतो. आणि परत वाटल्यास जर काय असेल तुम्ही उद्या दुपारपर्यंत चेक करा. काही अडचण असेल तर परत एकदा मेसेज करा. पण आता आम्ही हे नोट डाऊन केले, तुमचं उद्यापर्यंत आम्ही नकाशे अपडेट करू. ठीक आहे मॅम. ठीक. बाकी अजून कुणाच्या काही शंका आहेत का? हो मॅडम, आता तुम्ही सर्वांचा प्रश्न ऐकून घेतले, त्याप्रमाणे 2 दिवसात कृती करा आणि एक कार्यशाळा घ्या, विषय संपून जाईल. बरोबर. ओके, काय आता त्याच्यात एवढं काय सारखं तेच विचारत बसण्यात काय अर्थ नाही. आता तुम्ही कार्यशाळाच 1 दिवस घेऊन टाका आणि सर्वांचा प्रश्न 2 दिवसात मार्गी लावा, म्हणजे कार्यशाळेला प्रश्नच राहणार नाही. हिची एक दक्षता घेऊया आपण सर्वजण. बरोबर, चालेल साहेब. नक्की मी विचारात घेऊ आणि त्याच्यावर कार्यवाही करतो. ओके, धन्यवाद. हो, ठीक आहे. ठीक आहे. मग आजचा आपण सेशन इथंच संपूया. हे जे रेकॉर्डेड तरी सुद्धा मी ग्रुपमध्ये शेअर करीनच. आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत तर तुम्ही 1-2 दिवसात आम्ही नक्की त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू. तर सर्व मॅडम. बोला. माझं कसं झालंय, 4 एकर 19 गुंठ एकूण क्षेत्र आहे काय. मग त्यापैकी मी याला जोडलेलं 2 एकर आहे. तर माझं एक ठिकाणी 1.5 एकर आहे आणि एक ठिकाणी परत 22 गुंठ क्षेत्र आहे. बर,
मग आता माझं कसं आलंय मधी क्षेत्र जे आहे की नाही ते दुसरं पीक म्हणजे वांगी आणि पेरू आणि हे आहे शेवगा आहे. बर त्यामुळं खाली क्षेत्र 22 गुंठ जे डाटा मला हे करणार आहे तो आहे त्या 60 गुंठ्याचा वापरू काय कसं काय करायचं? कारण की तिथला ड्रिपर 4 लिटर आणि इकडला ड्रिपर माझा 2 लिटरचा आहे. नाही, दोन्ही फरक आहे ना म्हणजे. हा मग तेच माहिती विचार. नाही, काय करा सर, तुम्हाला तुमचं हे नोट डाऊन करतो आम्ही, तुमचं क्षेत्र बघतो आणि तुम्हाला कॉल करतो वाटल्यास. ठीक आहे. मॅपिंगला तुमचा डेटा एका क्षेत्राचा मिळालाय फक्त ना आम्हाला पण. होय होय, मग ते कसं आहे एकाच गटात आहे ना माझं. नाही, पण क्षेत्र तर तुम्ही म्हणल्यासारखं ड्रीप हा, सुद्धा मग ठीक वेगळं आहे. आहे. कसं झालंय माझं मध्ये वांगी क्षेत्र इथं असल्यामुळे 8 गुंठ वांगी क्षेत्र आहे ना. त्यामुळे ते क्षेत्र सोडून पलीकडल्या साईडला मग त्या म्हणजे गटातच परंतु बाजूला पूर्वेकडल्या साईडला ते 22 गुंठ परत क्षेत्र आहे म्हणून म्हणा. ठीक आहे सर, आम्ही चेक करून तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे, ओके, धन्यवाद मॅडम. हो. मॅडम आता मीटिंग संपूया की. हो हो, चालेल. आता सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं धन्यवाद. आणि हे रेकॉर्डेड सेशन झाले ते तुम्हाला थोड्या वेळात ग्रुपवर मिळेलच. आणि आम्ही नक्कीच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते उद्यापर्यंत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. नकाशा पुन्हा तुम्हाला कृषी कॅप मध्ये दिसायला लागतील आणि शिफारस सुद्धा कोणाच्या पेंडिंग असतील तर त्या सुद्धा आम्ही अपडेट करू. धन्यवाद.